पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक सकाळी 11:05 पासून दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असेल। ब्लॉक काळात वाशी ते पनवेल लोकल सेवा बंद राहील। मध्य रेल्वे मार्गावर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। भविष्यात आदित्य ठाकरेंनी मोठा नेता व्हावं, शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या। कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत देखील आता 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती, नियोजन आणि समन्वयासाठी महामंडळाचं काम मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती या विभागातून चालेल। 16 जूनपासून मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा। 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन। वारकरी दिंड्यांना अनुदानाचा निर्णय 28 मे रोजी झाला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। अनुदान या आठवड्यातच वितरित होण्याचं नियोजन देखील पूर्ण। निधीबाबत शासन निर्णयही जारी झाल्याची माहिती। विक्रोळी उड्डाणपूल आज दुपारी 4 वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। कुठल्याही अधिकृत समारंभाशिवाय हा पूल खुला करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी। महायुतीमधील 2 पक्षांचा वाद सपाट्यावर। विक्रोळीच्या पुलाला बाबासाहेबांचं नाव द्या, भीम आर्मीची मागणी। शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता बाबासाहेबांचं नाव देण्याची भीम आर्मीची मागणी। पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान मेगा ब्लॉक असेल। ब्लॉक काळात विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर लोकल गाड्यांना थांबा नसणार। संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबाग राजाचं पाद्यपूजन। अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पूजन झालं। मूर्ती साकारण्याच्या कामाला आता सुरुवात झाली। मंत्री उदय सामंतांच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। मात्र सरकारनं विश्वासघात केल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, कडूंचा इशारा। बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मात्र सरकारनं कर्जमाफीची तारीख 2 ऑक्टोबरपर्यंत सांगावी, अन्यथा मंत्रालयावर धडकणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंकडून अतिशय सूचक विधान। छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यावर ठरवणार असं वक्तव्य। एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी मांडला, आम्ही समर्थन केलं। राऊतांची मनसेसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया। मराठी नेत्यांनी एकत्र यावं ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका, आम्ही शेवटपर्यंत आशावादी असल्याचंही वक्तव्य। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वरळीत मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन। माझा उघडा डोळे बघा नीट। 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी आणि बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्समधून। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं उद्या बिगुल वाजणार। उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचं संकल्प शिबिर। एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी मांडला, आम्ही समर्थन केलं। राऊतांची मनसेसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया। मराठी नेत्यांनी एकत्र यावं ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका, आम्ही शेवटपर्यंत आशावादी असल्याचंही वक्तव्य। अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंकडून अतिशय सूचक विधान। छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यावर ठरवणार असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वरळीत मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे एकत्र उपस्थित। फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। एक्सपोस्ट करत फडणवीसांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती। संजय राऊतांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शांतपणे वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना। मुंबई बाहेर असल्यानं राज ठाकरे कोणालाही भेटणार नाहीत। मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। भविष्यात आदित्य ठाकरेंनी मोठा नेता व्हावं
अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावरून कार्यकर्त्यांचं भर कार्यक्रमात अजित पवारांना सवाल करत घोषणाबाजी. पुण्यातील अजित पवार कार्यक्रम घेत असलेल्या सभागृहाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसाठी या आंदोलक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. टोकाच्या भूमिकेनं मार्ग निघत नाहीत, चर्चेतून मार्ग निघतो. पुण्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी दिल्याची ही प्रतिक्रिया. वाहतूक विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलंय. 2 दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढला नाही तर दंड ठोठावणार, अजित पवारांची तंबी. पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पीपीटी नावाचं नवीन अॅप लॉन्च. या अॅपद्वारे पुणेकर थेट पोलिसांकडे तक्रार करू शकणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अॅपचं उद्घाटन. पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत अजित पवारांनी बैठक घेतली. पुणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. मंत्री उदय सामंतांच्या विनंतीनंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मात्र सरकारनं विश्वासघात केल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, कडूंचा इशारा. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मात्र सरकारनं कर्जमाफीची तारीख 2 ऑक्टोबरपर्यंत सांगावी, अन्यथा मंत्रालयावर धडकणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा. आपल्या आंदोलनानं अजितदादांना कर्जमाफीवर बोलायला लावलं, हेच आपल्या आंदोलनाचं यश, बच्चू कडूंचं वक्तव्य. मंत्री उदय सामंतांनी बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. कडूंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, सामंतांचं आश्वासन. तर कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती स्थापन करण्याची देखील घोषणा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं कोणतंही वचन आम्ही जाहीरनाम्यात दिलं नव्हतं, मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री बच्चू कडूंच्या मागण्यांवर लवकरात लवकर मार्ग काढतील, सावेंना विश्वास. बच्चू कडूंना अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं. अन्नत्याग आंदोलनामुळे कडूंची तब्येत खालावली आहे. रिम्स रुग्णालयात कडूंवर उपचार सुरू आहेत. बीडच्या अंबेजोगाईत प्रहार संघटनेचं लोटांगण आंदोलन. बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आंदोलनात सहभाग. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत देखील 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती केली जाणार आहे. नियोजन आणि समन्वयासाठी महामंडळाचं काम मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती या विभागातून चालेल. 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000चं अनुदान. अनुदानासंबंधीचा शासन निर्णय जारी. नीट यूजी 2025चा निकाल जाहीर झालाय. राजस्थानचा महेश कुमार 720 पैकी 686 मार्क्स मिळवून टॉपर ठरलाय. तर 3रा रँक मिळवत क्रिशांक गांधी महाराष्ट्राचा टॉपर. विक्रोळी पुलावरून भाजप आणि शिंदेमध्ये श्रेयवादाची लढाई. मुख्यमंत्र्यांनी या पुलाचं उद्घाटन होणार नाही असं सांगितलं असताना देखील सकाळी शिंदेंच्या सेनेकडून पुलाचं उद्घाटन, तर दुपारी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेकडून पुलाचं एकत्र उद्घाटन. विक्रोळी पुलाचं ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील राऊतांच्या हस्ते उद्घाटन. एकाच पुलाचं भाजप, शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेकडूनही उद्घाटन. विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी. महायुतीमधील 2 पक्षांचा वाद चव्हाट्यावर आलाय. विक्रोळीच्या पुलाला बाबासाहेबांचं नाव द्या, भीम आर्मीची मागणी. शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता बाबासाहेबांचं नाव देण्याची भीम आर्मीची मागणी. नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले. अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये जाण्यास वेळ आहे, माझ्या पाहणीला मात्र यायला वेळ नाही, भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. वाहतूक कोंडीवरून भुजबळांनी खडसावताच नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर. द्वारका चौकातील अनधिकृत फेरीवाले, फळ विक्रेते, रिक्षा, टॅक्सींना पोलिसांनी हटवलंय. नाशिकच्या द्वारका परिसरात सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम, त्यामुळे द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या आता कमी होईल. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना महामार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. मात्र लवकरात लवकर निधी उपलब्ध करून काम पूर्णत्वास नेलं जाईल, पालकमंत्री अतुल सावेंची माहिती. शनी शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असलेल्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. या 114 मुस्लिम कर्मचारी यात आहेत. मंदिराच्या कार्यात अनियमितता
आणि शिस्तीचं पालन न केल्याच्या कारणावरून निलंबन, देवस्थानाकडून स्पष्टीकरण. शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आता मोर्चा निघालाय. देवस्थानने अशा कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलंच का? शनी शिंगणापूरमध्ये हिंदू युवक नाहीत का? जगताप यांचा सवाल. धर्माचं कारण देऊन कामावरून काढून टाकणं हा अन्याय असून यावर सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, ही अपेक्षा जितेंद्र आव्हाडांची एक्सपोस्ट. उद्यापासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात होतीये. त्यासाठीच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्या 6 स्लॉट्समध्ये 1200 भाविकांना दर्शन मिळणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीसाठी धुळ्यात जुनीच प्रभाग रचना कायम. 4 नगरसेवकांचे 17 तर 2 प्रभागातून प्रत्येकी 3 असे 74 नगरसेवक निवडून जाणार आहेत. पालिका आयुक्तांची माहिती. लातूरमधील औस्यातील माजी नगराध्यक्षांनी नवीन प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक प्रक्रियेला न्यायालयीन स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. आता पुढील सुनावणी 19 जूनला होईल. 16 जूनपासून मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा. 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करतायत. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत. इमारतीचा उत्तरेकडील भाग ढासळू लागल्यानं कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला. बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानं 35 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलंय. अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई. मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगर भागात डंपरची 3घांना धडक. या घटनेत 3घांचाही जागीच मृत्यू. संतप्त जमावाकडून या मार्गावर ठिय्या आंदोलन. जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिलं. उल्हासनगरच्या शिवनेरी हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित. कोल्हापुरात जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावातील ही घटना आहे. 5 जणांकडून एकाला काठ्या आणि खुरप्यासह हल्ला करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण. 10 तलाठी निलंबित. आणखी 15 तलाठी रडारवर. अपहाराची रक्कम 35 कोटींवरून 40 कोटींवर गेल्याची जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती. बीड जिल्ह्यात मागील 5 महिन्यात 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 48 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 लाख रुपयांची मदत. 36 कुटुंब अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी 32 जणांवर उमरेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. साताऱ्याच्या दरेगावासह परिसरात मुसळधार पाऊस. बामनोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यासह कोयना जलाशयात मुसळधार पावसाची हजेरी. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडतोय. पिंपरी चिंचवडमध्ये कालच्या पावसानं ओढे तुडुंब भरलेत. रस्त्यावरून जाणारी वाहनंही देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. व्हिडिओ समोर. रत्नागिरीतील आडीवरे गावात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महाकाली मंदिराच्या आवारात पाणी साचलंय. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मंदिराच्या सभामंडपाला पाणी लागल्याची गावकऱ्यांची माहिती. रत्नागिरीत पावसाळ्याच्या तोंडावर परशुराम घाटाची दुरावस्था. गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतुकीवर परिणाम. गुहागरच्या नरवण बाजारपेठेमध्ये पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालंय. चिखलमय रस्त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं. मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावातील पूल वाहून गेला. सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलावर बसत निषेध व्यक्त केलाय. तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी. नांदेडच्या करडखेड रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यानं वाहनधारक त्रस्त. तातडीनं या रस्त्याचं काम करण्यात यावं, नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. आमदार आशिष देशमुखांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. विधिमंडळात कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणार आहेत. देशमुखांचं शेतकऱ्यांना आश्वासन. नांदेडमध्ये पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. पालकमंत्री अतुल सावेंनी बांधांवर जात नुकसानीचा आढावा घेतला.
यवतमाळच्या पुसद तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. राज्यात मे महिन्यात पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय, त्यामुळे मशागतीची कामंही झाली, पण आता पाऊसच नसल्यानं पेरण्या खोळंबल्यात. पश्चिम विदर्भासह बुलढाण्यातील शेतकरी आता पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्ध्यात पाऊस नसताना देखील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई. अनेक ठिकाणी कपाशी लागवडीला सुरुवात, त्यामुळे पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. भिवंडीतील कामवारी नदी जलपर्णी आणि प्रदूषणाचा विळखात सापडली आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा बिबट्यावर थरारक हल्ला. 2 बछडे गमावलेली लक्ष्मी वाघीण 3ऱ्या बछड्याच्या संरक्षणासाठी झाडावर बसलेल्या बिबट्यावर झेप घेतानाचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित झालाय. गडचिरोलीतून आलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा एकदा चंद्रपुरात दाखल झालाय. सिंदेवाही आणि ब्रह्मपुरीच्या दिशेनं हे हत्ती मार्गक्रमण करत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुबईतील एका इमारतीला भीषण आग. इमारतीतून 4000 लोकांना काढण्यात यश. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अहमदाबाद विमान अपघाताप्रकरणी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. या समितीत केंद्रीय गृह सचिव अध्यक्ष, विविध मंत्रालयांचे अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश. पुढील 3 महिन्यात अहवाल सादर होणार. गुजरात इंडियन मेडिकल असोसिएशनचं टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांप्रमाणे जखमी विद्यार्थ्यांना देखील आर्थिक मदत देण्याची आयएमएची मागणी. अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनास्थळावरील मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. विमान अपघात होऊन 241 जणांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमान दुर्घटनेत आतापर्यंत 39 जणांचे डीएनए मॅच झालेत. रिपोर्ट आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं मृतदेह सोपवण्यात येतील. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 4 एमबीबीएस डॉक्टरांचा मृत्यू झालाय. 20 डॉक्टर जखमी झालेत. अतुल्यम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्ये महिला डॉक्टर आणि रेझिडेंट डॉक्टरची पत्नी देखील आहे. इराणनं इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली आहेत. 100 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे इराणचे इस्रायलवर हल्ले. इराणकडून इस्रायलवर 100हून अधिक ड्रोन्सद्वारे हल्ला, तर जेरुसलेमवरही ड्रोन हल्ले केल्याची पुष्टी. या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि जेरुसलेममध्ये नुकसान झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. इराणनं तेल अवीववर शेकडो क्षेपणास्त्र डागली आहेत. अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती. इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे 2 नागरिक ठार, तर 20 नागरिक जखमी. इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर इराणचे हल्ले. इराणनं डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठं नुकसान. या हल्ल्यात इस्रायलचे 63 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. अनेक शहरांमध्ये भीतीचं वातावरण. इराणच्या ड्रोन माऱ्याला चोख प्रत्युत्तर देत काही ड्रोन पाडल्याचा इस्रायल लष्कराचा दावा. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची इस्रायलकडून माहिती. इस्रायलने इराणची क्षेपणास्त्र पाडली आहेत. आयरन डोममधून इराणची क्षेपणास्त्र पाडण्यात आली. तब्बल 100 क्षेपणास्त्रांचा इराणकडून मारा. इस्रायलचा पुन्हा तेहरानवर हल्ला. काल रात्री अनेक स्फोटांचे आवाज, तर अनेक इमारतींजवळ धुराचे लोट उठले. राजधानीत भीतीचं वातावरण आहे. इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला. तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर फायटर जेटनं हल्ला झालाय. इराणच्या एअरफोर्स बेसला लक्ष्य करत मोठं नुकसान केल्याचा इस्रायलचा दावा. डेहराडूनच्या लष्करी अकादमीची पासिंग परेड पार पडली आहे. श्रीलंकेच्या लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल रॉड रिगू यांची परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. 419 अधिकाऱ्यांना लष्करात समाविष्ट केलं जाणार. इराणच्या आण्विक स्थळांवर इस्रायलचा हल्ला. नतांजमध्ये न्यूक्लिअर प्लांटचं मोठं नुकसान. IAEAनं ही पुष्टी दिली आहे. या क्षेत्रात तणाव वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन. लॉर्ड्सवरच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून कांगारूंचा धुव्वा. कर्णधार टेम्बा बउमा एडन मार्क्रमची निर्णायक खेळी.